पिछले 35 सालों से पिंपरी चिंचवड़ के बाल गोपालों और शहरवासियों का प्यारा और शहर की टूरिज्म पहचान का केंद्र रहा निगड़ी के इंदिरा गांधी पार्क में बना अप्पू घर अम्यूजमेंट पार्क अब नए और मॉडर्न रूप में दिखेगा। 18.6 करोड़ रुपए के प्राइवेट इन्वेस्टमेंट से इस पार्क को पूरी तरह से बदला जाएगा और इस बारे में एक अहम प्रस्ताव को स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन अभिषेक बारने ने एकोप सूचना के साथ मंजूरी दे दी है। आमची एक संकल्पना आहे की अप्पू घर हे एकदम आधुनिक पद्धतीने चांगलं अजून कसं होईल त्यासाठी प्रयत्न करायचा आणि आज तो दिवस आला की बाबा आम्ही आज थाईला तो विषय आज आम्ही मंजूर केलेला आहे आणि मंजूर करताना आम्ही त्यांना 15 वर्षाची वाढीव जी मुदत दिली ते वाढीव मुदत देत असताना एक लक्षात घेतलंय की ते करणार तिथं काय आणि कसं आम्हाला करून पाहिजे ते त्यांच्याकडून प्रपोजल आपण घेतलं। प्रपोजलमध्ये त्यांनी 20 वर्षाची मागणी केली की 20 वर्ष वाढीव जर देत असाल तर आम्ही साधारण 18 ते 20 कोटी रुपये आम्ही तिथं खर्च करून वर्षभराच्या आतमध्ये संपूर्ण चेहरा मोहरा त्याचा व्यवस्थित बदलून एकदम छान कसं दिसेल असं करू आधुनिक पद्धतीने 3D व्हिज्युअलायझेशन असलेली काही इन्स्ट्रुमेंट्स तिथं लावले जाणार आहेत। त्याचबरोबर तिथं वॉटरफॉल चांगल्या पद्धतीने जो हे केलं तो कसा करता येईल, त्याचबरोबर ज्या राईड्स तिथं जास्तीत जास्त कशा बदलता येतील, 3D ॲनिमेटेड आपल्याला तिथं काय काय करता येईल, AI मधल्या फंक्शनचा वापर करून तिथं आपल्याला जे आपण मोर्या गोसावी असतील किंवा आपली देहूंची संत तुकाराम महाराज असतील किंवा आपले ज्ञानेश्वर माऊली असतील जे आपली नगरी आहे किंवा आपल्या शहराचा इतिहास शंकर भाऊंची ती कल्पना होती की आपल्या शहरामध्ये ज्या गोष्टी घडल्यात किंवा ज्या शहराचा आपला जो इतिहास आहे हा देखील त्या स्पॉटला आपण 3Dच्या माध्यमातून दाखवू शकतो। तर ह्या सगळ्या कन्सेप्ट्स आम्ही ॲड करून त्यांना त्याच्यामध्ये अंमलबजावणी करायला संपूर्ण जसे इंटिरियर असेल, लँडस्केपिंग असेल, फुटपाथ असतील हे सगळे चेंज करायला लावून ते एकदम टॉपचं कसं होईल हे त्यांना आपण ते करायला सांगितलेलं आहे। त्याच संस्थेला का सांगितलं का तर त्या संस्थेला अजून 2 वर्ष मुदत दिलेली होती। त्याच संस्थेला 2031 पर्यंत ऑलरेडी मुदत आहे। ह्याच्या पाठीमागचा हेतू काय होता की आम्ही म्हटलो की बाबा देऊ आम्ही तुम्हाला अजून देऊ, परंतु 2031 पर्यंत त्यांना मुदत होती। आज पण जे 15 वर्ष आम्ही चालू केले ते आजच्या मुदतीपासून चालू केले, त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली 4-5 वर्ष ऑलरेडी त्यांच्याकडे मुदत होतीच। मग आता असा आम्ही तो ठराव केला की बाबा मग त्यांचे एलिगेशन्स यायला नको म्हणून ह्यांच्याकडूनच ते करून घ्यायचं। त्यासाठी सातत्याने 3-4 आठवडे हा विषय आपण तहकूब घेऊन त्याच्यावरती काम केलेलं आहे। त्याची मी एक संपूर्ण तुम्हाला एक कॉपी देखील देतो सगळ्यांना की बाबा ते काय काय करणार आहेत जे त्यांनी आपल्याला कमिटमेंट दिले व त्याच्या उपसूचनेसह आम्ही तो विषय मंजूर केलेला आहे। आता ते आपल्याला त्यांच्याकडे मॉनिटरिंग ठेवून निश्चितपणे आपण ते करून घेऊ। 360 डिग्री इमर्सिव्ह डोम, हॉरर हाऊस, मिरर मेज इन्फिनिटी टनेल, नायजेरिया कृत्रिम धबधबा तिथे करणार आहे, किड्स ट्रॅफिक पार्क म्हणजे मुलांना ट्रॅफिक रूल शिकण्यासाठी जे किड्स ट्रॅफिक पार्क पाहिजे तर ते देखील त्या ठिकाणी आपण घेतले। MP थिएटर घेतलेलं आहे। अग्निसुरक्षा व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था या ज्या सगळ्या आत्ता तिथं ढासळल्यासारख्या वाटत होत्या तर त्या देखील त्यांना मेंटेन करायला लावलं आहे। किड्स सन अँड मून, लंडन बस, संपूर्ण लँडस्केपिंग, आधुनिक फूड कोर्ट, बसण्याची चांगली व्यवस्था, दिशादर्शक फलक म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्याच त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।